व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आमच्या किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण उंबरवडी रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. उंबराची वडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी खोबरं चिरून घेतलेलं आहे. ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे. इथे मी लसूण सोलून घेतलेला आहे, तो मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे. आता आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी तव्यावर बाजरीचं पीठ भाजायला टाकलेलं आहे. इथे मी गॅसवरती कांदा भाजून घेत आहे. इथे मी शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत. इथे मी तीळ भाजून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत. तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतल्यानंतर आता आपल्याला भाजलेला कांदा मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 1 वाटी बेसन लागेल. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, चटणी अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा आणि पाणी घालून ते आपल्याला कणकीच्या पिठासारखं घट्ट मळून घ्यायचं आहे. इथे मी कढई गरम करायला मांडलेली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे. अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत, अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि आपण जे लसूण खोबरं बारीक केलेलं होतं ते टाकून द्यायचं आहे. आता आपण जो बारीक केलेला कांदा आहे तो टाकायचा आहे. बाजरीचं पीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा धना पावडर टाकायची आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. अर्धा चमचा मटण मसाला टाकायचा आहे. अर्धा चमचा घरगुती मसाला टाकायचा आहे. अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि शेंगदाणे आणि हावरीचा जो आपण कूट बारीक केला होता तो कूट टाकायचा आहे. पाणी टाकून पूर्णपणे मिश्रण आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ते चांगलं उकळू द्यायचे आहे. आपल्या भाजीला उकळी येऊस्तोवर आपण त्याचे मोदक करून घेणार आहोत. आपण जो हावरी शेंगदाण्याचा कूट केलता तो कूट त्या बेसन पिठाच्या लादीमध्ये भरायचा आहे आणि आपल्याला छोटे छोटे असे मोदक करून घ्यायचे आहेत. इथे मी मोदक करून घेतलेले आहेत. आता आपण जे मोदक बनवलेले आहेत ते हळूहळू आपल्या भाजीला उकळी आल्यानंतर त्यात सोडायचे आहेत आणि छानपैकी आपल्याला ते शिजून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे आपली छानपैकी उंबरवडीची भाजी तयार झालेली आहे. मी तुम्हाला खूप सोप्या साध्या पद्धतीने उंबरवडीची खूप साधी सोपी रेसिपी सांगितलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता.